साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। मोहोळ तालुक्यातील महसूल प्रशासनात खळबळ उडवणाऱ्या लाच प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोने तपासाची व्याप्ती वाढवली असून मोहोळच्या तहसीलदारांना 1 एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे। वाफळे येथील तलाठीने वरिष्ठांचे नाव सांगून ट्रॅक्टर मालकाकडून लाच घेतल्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुरुम वाहतूक करताना पकडण्यात आलेल्या 3 ट्रॅक्टरवर कारवाई न करण्यासाठी संबंधित तलाठ्याने ठराविक रकमेची मागणी केली होती। या प्रकरणात वाफळेचे तलाठी सुदर्शन रमेश जाधव यांना अँटी करप्शन ब्युरोने सापळा रचून रंगेहात पकडले। सुरुवातीला 33,000 रुपयांच्या व्यवहारात 23,000 रुपये स्वीकारल्याची कबुली देण्यात आली। उर्वरित 10,000 रुपये स्वतःसह वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी असल्याचे सांगून मागितले गेले होते। सापळा कारवाई दरम्यान ही उर्वरित रक्कम स्वीकारताना जाधव यांना पकडण्यात आले। या प्रकरणी माढा पोलीस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा 1988 अंतर्गत कलम 7 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपी तलाठीला अटक करण्यात आली। तपासादरम्यान वरिष्ठांचे नाव पुढे करून लाच मागितल्याचे स्पष्ट झाल्याने तपासाचा फोकस आता उच्चस्तरीय जबाबदारीवर केंद्रित झाला। या पार्श्वभूमीवर अँटी करप्शन ब्युरोचे उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी मोहोळ तहसीलदारांना नोटीस बजावत 1 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सोलापूर येथील एसीबी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले। दरम्यान या घटनेमुळे महसूल विभागातील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून वरिष्ठांचे नाव वापरून लाच मागितली गेली असल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे। तपासात पुढे आणखी कोणती नावे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।